नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाची तंदूर रोटी कशी बनवायची. सुरुवातीला गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 5 चमचे दही टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ जे आहे ते नरम असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही मैद्याचं पीठही वापरू शकता. गव्हाच्या पिठाने हेल्दी अशा तंदुरी रोटी होतात. व्यवस्थित नरम असं मळून घ्यायचं. त्यानंतर छोटा असा पिठाचा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला कलोंजी टाकायची, चिरलेली कोथिंबीर टाकायची, लाटून घ्यायचं. त्यानंतर मागच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं. आता आपल्याला तव्यावर शेकायचं आहे. तवा उलटा करून शेकायचं. मस्त आपली तंदुरी रोटी जी आहे ती फुगलेली आहे. छान अशी तंदुरी रोटी रेडी झालेली आहे. वरून बटर आणि घी लावून सर्व करायची.